आवाज मानदेशाचा। म्हसवड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर संदीप पोमन यांची नियुक्ती झाल्याने शहरात नव्या कारवाईच्या अपेक्षा निर्माण झाल्या आहेत। यापूर्वी कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या बदलीनंतर रिक्त असलेल्या पदावर अखेर पोमन यांनी पदभार स्वीकारला असून त्यांच्या खांद्यावर म्हसवड आणि परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांना आळा घालण्याची मोठी जबाबदारी आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून म्हसवड शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे धंद्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे। विशेषतः मटका जुगार व्यवसायाने मूळ खोलवर रुजवली असून त्याची व्याप्ती आटपाडी, नातेपुते आणि माळशिरसपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे। यासोबतच हातभट्टीची दारू, गांजा विक्री आणि गावागावात सुरू असलेला वाळू उपसा यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे। शहरातील काही हॉटेल आणि आडबाजूच्या ठिकाणी उघडपणे बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याचंही समोर येत आहे। या सर्व प्रकारामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने कठोर भूमिका घेण्याची मागणी जोर धरत आहे। पुसेगाव येथून बदली होऊन आलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन हे कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात। त्यामुळे आता त्यांच्या नेतृत्वाखाली म्हसवडमध्ये अवैध धंद्यावर मोठी मोहीम राबवली जाईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विशेषतः मटका जुगाराच्या जाळ्यावर आघात करून त्यांचे संपूर्ण उच्चाटन करणे ही त्यांच्या समोरील मोठी अग्निपरीक्षा ठरणार आहे। मानसोफिया न्यूज विशेष महत्त्व आहे। म्हसवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेला मटका अड्डे, बेकायदेशीर दारू विक्री, गांजा व्यवहार आणि वाळू उपसा यावर तात्काळ कडक कारवाई करावी अशी जनतेची तीव्र मागणी आहे। प्रशासनाने आता केवळ कारवाईचे आश्वासन न देता प्रत्यक्षात धडक मोहीम राबवावी ही अपेक्षा व्यक्त होत आहे। म्हसवडमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। आता त्यांच्या कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागले असून मानसोफिया न्यूज या घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। म्हसवड पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमन यांची नियुक्ती झाल्यानंतर शहरातील वाढते मटका जुगार, बेकायदेशीर दारू विक्री, गांजा व्यवहार आणि वाळू उपसा यावर कडक कारवाईची अपेक्षा होत आहे। या अवैध धंद्यांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आळा घालण्यासाठी पोमन यांच्या सिंगम शैलीतील धडक मोहिमेमध्ये नागरिकांचे लक्ष लागले आहे। मानसोफिया न्यूजसाठी संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।